हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं रुचिताज किचन या चॅनलवरती. तर हैदराबाद व्लॉग 2मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही इकडे पाहू शकतात, हा हॉटेलच्या बाहेरचा पूर्ण जो आहे तो इकडे एरिया होता आणि आता आम्ही दोघंजणं जे आहेत ते अजून आता हैदराबाद कुठे काय काय एक्सप्लोअर करता येईल त्या ह्याच्याने आम्ही दोघंही आता इकडून निघालेलो. अगदी मॉर्निंगलाच आम्ही सगळं स्टार्ट केलेलं, कारण की मला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या 3 दिवसामध्येच कवर करायच्या होत्या म्हणून. तर सगळ्यात पहिलं जे आम्ही गेलेलो ते बिर्ला टेम्पलला गेलेलो. बालाजीचं अतिशय सुंदर भव्य अशी मूर्ती तिकडे अशी उभारलेली आणि इतकं सुंदर संगमरवरीचं काम आहे त्या देवळाचं. पण एकच असा मायनस पॉईंट असा आहे की आम्हाला तिकडे कॅमेरा वगैरे घेऊन जायला अजिबात अलाउड नव्हतं, म्हणून तर आम्ही इकडे लॉकरमध्येच ठेवला खाली आणि वरती जाऊन सुंदर असं बालाजीचं दर्शन घेतलं. आजूबाजूचा परिसरसुद्धा इतका स्वच्छ आणि सुंदर असा आहे की खरंच म्हणजे खूप छान वाटलं. असं म्हणजे सुरुवातच एकदम मस्त अशी झालेली. तर तुम्हीसुद्धा हैदराबादला गेलं तर तिकडे नक्की व्हिजिट करा. त्याच्यानंतर आम्ही गेलो सालारजंग म्युझियमला. तर सालारजंग म्युझियममध्ये जवळजवळ त्यांनी त्यांचे जेवढे पारंपरिक जेवढ्याच्या म्हणजे फर्निचर बोला, मूर्ती बोला, लाकडाचं कोरीवकाम केलेले किंवा ते पहिल्याच्या काळामध्ये पेशवे, निजाम वगैरे जे साड्या, त्यांचे ते कपडे, ते सगळं जे आहे ते त्यांनी इकडे जतन करून ठेवलं आहे. आणि तुम्ही इकडे पाहू शकतात की ते फर्निचरसुद्धा कशा पद्धतीने इकडे आहे ते. तर ह्या सर्व गोष्टीसुद्धा आम्हाला इकडे मस्त अशा एक्सप्लोअर करता आल्या, बघता आल्या की किती सुंदर असं आहे हे. आणि खरंच म्हणजे हे नुसतं म्युझियम फिरायलासुद्धा तुम्हाला 2 ते 3 तास अगदी असे आरामात लागतात. पण आम्हाला पुढे पण दुसऱ्या पण गोष्टी काय काय कवर करायच्या होत्या, म्हणून आम्ही जास्त टाईम स्पेंड केला नाही इकडे. आम्ही तर पटापटच सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बघत बघत आम्ही असे पुढे गेलो. पण खूपच छान, म्हणजे हे म्युझियम बघितल्यावरती खूप छान वाटलं. म्हणजे अशा खूप गोष्टी अशा बघता आल्या आणि समजण्याचा पण एक प्रयत्न केला की म्हणजे खरंच म्हणजे पूर्वीच्या काळी हे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इकडे यूज केल्या जायच्या. इकडे साड्या वगैरे पण तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने साड्या त्या अगदी विणलेल्या होत्या. म्हणजे चांदी आणि सोन्यामध्ये अशा विणकाम अशा केलेल्या अशा साड्यासुद्धा इकडे अशा होत्या. त्यासुद्धा आम्ही बघितलं. म्हणजे इतकं सुंदर काम होतं त्याच्यावरती सुद्धा केलेलं. आणि हे निजामांचे कपडे वगैरे तेव्हाचे कसे असायचे, काय असायचे ते सुद्धा तुम्ही इकडे पाहू शकतात. किती लांब लचक असे, म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही एक अंदाज घेऊ शकतात की त्यावेळेच्या त्या लोकांची हाईट वगैरे कशी असेल ती, की ते एवढे मोठे मोठे कपडे जे असे घालायचे ते. खरंच म्हणजे खूपच छान असं होतं, मस्त असं बघण्यासारखं होतं. जेवढं मला कवर करता आलं तेवढं मी ह्याच्यामध्ये जे त्याचा कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यावेळीची कप बशीसुद्धा बघा कशी होती ती, खूप छान वाटले. म्हणजे अशी पारंपरिक अशी भांडीसुद्धा इकडे बघायला मिळाली, कशा पद्धतीने त्यावेळेला वापरली जायची. त्या म्युझियमच्या बाहेरचा एरियासुद्धा खूपच छान असं होतं. आणि त्याच वेळेला स्कूलच्या पिकनिक्स वगैरे पण आलेल्या, त्याच्यामुळे मुलं पण भरपूर होती आणि पूर्ण म्हणजे असं भरलेलं होतं. असं खूप छान असं होतं. आणि बाहेर एक मस्त अशी कार पण अशी होती तिकडे लावलेली तेव्हाची अशी, ते पण खूप म्हणजे असं सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतं की तिकडे पण आम्ही उभे राहून असे फोटोज वगैरे काढले. त्याच्यानंतर आम्ही निघालो, तिकडून आम्ही गेलो चारमिनारला. तर चारमिनारचं मॉर्निंगला मार्केट जे आहे त्याचं ओपनच नव्हतं, म्हणजे हळूहळू दुकानं जी आहेत ती ओपन अप होत होती. तर तिकडे तुम्हाला बँगल्स, ज्वेलरी हे जे आहे त्याचं मार्केट खूप असं एकदम असं भरलेलं असतं. आणि संध्याकाळी तर खूपच भारी असतं हे बघण्यासारखं. पण आम्हाला तेवढा वेळ नव्हता, त्याच्यामुळे आम्ही सकाळी जे आहे ते इकडे चारमिनारला मी इकडे व्हिजिट केली आणि बघितलं ते की कसं आहे तो.
असं बरंचसं अंतर चालल्यानंतर समोर तुम्हाला असं चार मिनार असं दिसतं आणि तिकडे तुम्हाला वरती जायची पण एंट्री असते, ते तुम्ही वरती जाऊन सुद्धा एक्सप्लोअर करू शकतात. त्यानंतर आम्ही गेलो इकडे चामहल पॅलेसला, ते अगदी बाजूलाच आहे चार मिनारच्या. तिकडे सुद्धा आम्ही जाऊन बघितलं की कसं आहे ते. इकडे तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी गाईड वगैरे अवेलेबल असतात, तर तुम्ही तिकडे जाऊन व्यवस्थित जी ती माहिती घेऊ शकतात. त्याच्यानंतर खूप असं ऊनसुद्धा होतं, तर त्यामुळे आम्ही असं मस्त असं थंडगार असं इकडे असं लिंबू सरबत आम्ही पिलं, ते पण छान होतं. की कधी कधी ना काही गोष्टी आपण बाहेर गेल्यानंतर खरंच म्हणजे काही विचार न करता एखादी गोष्ट पण ट्राय केली पाहिजे. तर त्यातली ही एक गोष्ट होती, ती म्हणजे लिंबू सरबत आहे. ते मला हे ट्राय करायचंच होतं की ते तिकडेच सोडा वगैरे बनवून ते असं करतात ते. तर त्यांनी तो इकडे पहिला सोडा वॉटर घेतला आणि इकडे हा गॅस जो आहे त्याचा इकडे समोरच असा होता. सो इकडे तो आता गॅस आता ह्याच्यामध्ये आता हे करेल आणि त्याच्यानंतर इकडे सोडा जो आहे तो समोरच असा तयार होतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते सोडा लिंबू वॉटर असं आम्हाला इकडे बनवून दिलेलं. छान होतं. पण आता तुम्ही सांगतील हायजीनच्या पर्पजनी बघायला गेलं तर छान नाही आहे ॲक्च्युली, कारण की आपण असं डायरेक्टली जाऊन असं नाही कधी असंही करत. पण बाहेर गेल्यानंतर अशा काहीतरी म्हणजे असं ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे वन्स अपॉन अ टाईम. आणि लिंबू सरबत तर प्यायला काहीच नाही. तर आम्ही दोघांनी रिस्क घेतली, म्हणजे जाऊन दे आपण एकदा पिऊन तर बघूया की काय आहे ते. तर एकच ग्लास आम्ही घेतला आणि मस्तपैकी आम्ही ते सोडा लिंबू वॉटर जे आहे ते इकडे एन्जॉय केलं आणि भर उन्हामध्ये खरंच एकदम रिलॅक्सिंग होतं. त्याच्यानंतर आम्ही गेलो इकडे गोलाकोंडा फोर्टला. ते सुद्धा अतिशय सुंदर असं किल्ला तिकडे आहे आणि त्या लोकांनी अजूनही ते जतन केलेलं आहे सगळ्या गोष्टी. आणि टुरिस्टच्या पर्पजनी बघायला गेलं तर इकडे फॉरेनर्स वगैरे पण बरेचसे येतात आणि तिकडे हा किल्ला एक्सप्लोअर करतात की कसा आहे तो. खूपच छान आहे तो एरिया पण आजूबाजूचा वगैरे चांगला आहे. म्हणजे तुम्हाला तर गोलाकोंडा फोर्ट पण एक्सप्लोअर करायचं असेल तर तिकडे पण जवळजवळ तुमचा अर्धा दिवस जो तो जातोच तिकडे सुद्धा तुम्हाला गाईड वगैरे भेटतात आणि त्यांच्या थ्रू तुम्ही जे ते प्रत्येक किल्ल्याची माहिती घेऊ शकतात की किल्ला कशा पद्धतीने बांधण्यात आला आहे, काय त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य काय आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तिकडे बघायला मिळतात, पाहायला मिळतात. पण ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही, कारण की कसं असतं एखाद्या आपण ऐतिहासिक वास्तूविषयीत आपण बोलत असतो तर आपल्यालासुद्धा त्या गोष्टीचं तितकंसं नॉलेज असलं पाहिजे. त्यामुळे मी जास्त काही तुम्हाला इन्फॉर्मेशन देत नाही आहे. तुम्हीसुद्धा प्रत्यक्ष जा, तिकडे एक्सप्लोअर करा आणि तिकडे ज्या लोकांना माहिती आहे तिकडचे गाईड्स वगैरे त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घ्या. कारण की इतकं शूट करण्यासाठी माझ्याकडे सुद्धा वेळ नव्हता की म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट आणि त्याचा व्हिडिओ पण खूप मोठाच होतो. पण मी त्यातल्या त्यात ते इकडे कव्हर केलं की म्हणजे कसं येतं आजूबाजूचा परिसर वगैरे. पण म्हणजे जनरली जर तुम्ही हैदराबाद पिकनिकचा तर इकडे प्लॅन करत असतील तर हे मेन स्पॉट जे आहे ते तिकडे तुम्ही व्हिजिट तर केलंच पाहिजे. त्या हेतूनच मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिकडे दाखवते. इकडे किल्ल्याच्या आतमध्ये सुद्धा जाण्यासाठी तुम्हाला जे ते प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इकडे एंट्री फीज जी ती भरावी लागते. इंडियनसाठी आणि फॉरेनरसाठी इकडे वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे असतं. फॉरेनरसाठी वेगळी तिकीट्स असतात आणि इंडियनसाठी वेगळी असतात. त्याची प्राईससुद्धा फार डिफरन्स आहे दोघांमध्ये. तुम्हाला इकडे एंट्री पास घेऊनच इकडे आतमध्ये जावं लागतं. इथे पण तुम्ही खूप सुंदर पद्धतीने फोटोशूट करू शकतात. त्या किल्ल्याच्या आतमध्ये सुद्धा फोटोग्राफर्स वगैरे फिरतच असतात. तर तुम्हाला खरंच फोटोग्राफीची आवड असेल तर करू शकता. इकडे गाईड होता, तो आम्हाला थोडीफार माहिती देतो इकडे सांगत होता की कसं आहे ते. आणि ही गोष्ट मला फार अशी इंटरेस्टिंग वाटली, ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये आता तो दाखवेल ती करून की कशा पद्धतीने म्हणजे त्यावेळेचं पण सायन्स किती म्हणजे हे असेल. असे तुम्हाला गाईडसुद्धा तिकडे मिळतात आणि ते तुम्हाला व्यवस्थित किल्ल्याची माहितीसुद्धा सांगतात की कसं येते. आणि इथूनच पुढे वरती जाऊन तुम्ही अगदी जर तुम्हाला ट्रेकिंगची वगैरे आवड असेल आणि तुम्हाला पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करायचा असेल
तर तुम्ही नक्की तिकडे जाऊन तिथं करू शकतात. दीवारों के भी काम होते हैं, दीवारों में बात होती है। ऐसे 500 लेंगे तो 95% मेहनत का काम। हम खाली जाएंगे तो 7 बाउंड्री 7 रास्ते दोन पिंडा का वरती जाऊन सुद्धा तुम्ही जो तो किल्ला जो ते तिकडे बघू शकतात की कसा येतो. पण खूप ऊन असल्यामुळे आम्ही वरती काही चढलो नाहीत. आम्ही खालूनच तो किल्ला जो ते तिकडेचा एक्सप्लोर केला, फोटो काढले आणि मस्त वाटलं. म्हणजे तिकडे पण फिरायला असं छान होतं. इकडेचं कारंजे सुद्धा खूप छान असं आहे. त्याचं म्हणजे पूर्वीचं कसं असेल ते बांधलेलं ते पण खूप बघण्यासारखं होतं. छानच असं होतं. तर त्यानंतर आम्ही इकडे पुढे जो गेलो ते होतं इकडे, मी तुम्हाला दाखवते काय आहे ते. अब्दुल्ला कुतुबशाह ह्यांची इकडे समाधी होती. तर त्या समाधीला पण आम्ही तिकडे जाऊन व्हिजिट केली. पण तिकडे गेल्यावरती महिलांना आतमध्ये प्रवेश निषिद्ध आहे, म्हणजे नाही जाऊ शकत असं तिकडे असणाऱ्या त्या गाईडने आम्हाला सांगितलं. पण तिथपर्यंत आम्ही पोचलेलो तर अशीच आतमध्ये गेले आणि आम्ही लांबूनच म्हणजे बघितलं. कारण की काही गोष्टी आपल्याला खरंच माहिती नसतात, तर डायरेक्टली न गेलेलंच बरं असतं. तर तुम्ही इकडे पाहू शकता तिकडे समोर जे बांधलेलं जे आहे ती त्यांची समाधी होती. तर आम्ही तिथपर्यंत फक्त जस्ट जाऊन आम्ही आलो. तर ते पण आम्ही बघितलं की म्हणजे कसं आहे. आणि इकडचा पण आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर असं मेंटेन असं केलेलं आहे. झाडं वगैरे खूप छान अशी लावलेली आहेत. चांगला एरिया हा पण. इथे पण बरेचसे टुरिस्ट जे ते व्हिजिट करतात. तर म्हणून आम्हाला जे गाडी घेऊन जे फिरत होते त्या ड्रायव्हरने आम्हाला हे सजेस्ट केलं की तुम्ही हे पण एकदा बघा, म्हणजे एवढ्या जवळ आलेत तर म्हणून आम्ही ते पण जाऊन आम्ही तिकडे बघितलं कसं आहे ते. आणि एवढं सगळं केल्यानंतर आम्हाला खूप अशी भूक लागलेली, म्हणून आम्ही इकडे पिस्ता हाऊस
ह्या हॉटेलमध्ये गेलो तर बिर्याणीसोबत तुम्हाला मिरचीचं चालन आणि हे पातळ असं दही म्हणजे रायता अतिशय वेगळ्या पद्धतीने करतात. म्हणजे आपल्याकडे बॉम्बे स्टाईल जी बिर्याणी मिळते त्याच्यापेक्षाही अगदी हटके असते. तर तुम्ही इकडे पाहू शकतात की आम्हाला दोघांनासुद्धा ही हाफ बिर्याणी आहे. ॲक्च्युली फुल याच्यापेक्षा पण मोठी येते, पण ही दोघांना खाणंसुद्धा इतकं म्हणजे डिफिकल्ट व्हायचं की म्हणजे कशी संपायची. तर आम्ही इकडे ही चिकन बिर्याणी आम्ही इकडे ट्राय केली. खूपच सुंदर असं फ्लेवर असतो. आणि एक गोष्ट आहे की म्हणजे तुम्ही इकडचं कितीही राईस खाल्ला किंवा काही खाल्लं तरी तुम्हाला अजिबात असं जडपणा असं वाटत नाही, अरे बापरे मी केवढं काय खाल्लं आहे. आणि इकडे जी लोकं जी बिर्याणी खातात मी बघितलं हॉटेलमध्ये, आय वॉज व्हेरी शॉक की म्हणजे अक्षरशः चमचा बिमचा न खाता हाताने व्यवस्थित अगदी जेवतात लोकं. म्हणजे खूप असा आस्वाद घेतात ह्या बिर्याणीचा. आणि ॲक्च्युली बेसिकली हैदराबादी पीपल वॉज रिअली लाईक फॉर राईस इटिंग. त्यांना राईस हा खूप आवडतो. आणि त्याच्यानंतर एंडमध्ये तर मी इकडे घेतला खुबानी का मिठा, म्हणजे त्याला बोलतात जर्दाळूचा हलवा. म्हणजे अगदी तुम्ही डेझर्ट लवर असाल आणि हैदराबादला गेलात तर तुम्ही ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्यांच्या ज्या पारंपरिक ज्या डिशेस ज्या आहेत त्या तुम्ही नक्की ट्राय केलं पाहिजे. डबल का मिठावर खुबानी का हलवा, पण खूप स्वीट असतो हा आणि जर्दाळू असतात त्याच्यामुळे कोण पार्टनर असेल तर बरं पडेल खायला. तर आम्ही ते सुद्धा एन्जॉय केलं. त्याच्यानंतर जाताना आम्ही एनटीआर गार्डनला गेलो. ॲक्च्युली संध्याकाळचं इकडे पण लेझर शो वगैरे असतो, पण आम्हाला संध्याकाळी तेवढा वेळ नव्हता म्हणून आम्ही दुपारीच ह्या गोष्टी ज्या त्या बघून घेतल्या. लेझर शो आम्ही आदल्या दिवशीसुद्धा निमोजिनी पार्कला आमचं बघून झालेलं होतं. तर त्यामुळे आम्ही एनटीआर फक्त आम्ही तिकडे जाऊन एक्सप्लोअर केलं म्हणजे काय कसं आहे ते पार्क. पण तिकडे बघितलं तर जास्त करून तिकडे फाउंटन्स वगैरेच असं होतं आणि लहान मुलांचे वगैरे ॲक्टिव्हिटीज गेम्स वगैरे तिकडे चालतात, त्याचीसुद्धा वेगळी तिकीट्स असतात. तर ते सुद्धा एका बाजूला जे ते चालू होतं. पण आम्हाला बघायचं होतं की एनटीआर गार्डन कसं आहे, तर त्यासाठी म्हणून आम्ही तिकडेसुद्धा गेलो आणि ते सुद्धा आम्ही बघितलं की कसं आहे. म्हणजे ते मेन जे स्पॉट जे आहेत की तुम्ही हैदराबादला गेल्यावरती बघायला पाहिजे तर त्याच्यातलं हे एक एनटीआर गार्डनसुद्धा आहे. तिकडे ठिकठिकाणी त्यांनी फाउंटन्स असे बांधलेले आहेत, झाडं लावलेली आहेत, छान आहे म्हणजे तुम्ही बघू शकतात. पण दुपारी उन्हामध्ये तर मी तर सजेस्ट करेल की जाऊ नका. खूप असं हे असतं, ऊन असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रासही होऊ शकतो. हे संध्याकाळच्या वेळेला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खरंच खूप बघण्यासारख्या असतात. पण तिकडचं पण एनटीआरमध्ये पण खूप छान असं मेंटेन केलेलं आहे सगळं, गार्डन वगैरे मस्त होतं. त्या लहान मुलांना खेळायला वगैरे खूप चांगल्या म्हणजे आहेत तिकडे ॲक्टिव्हिटीज पण आहेत. आम्ही तिकडे तो आजूबाजूचा परिसर जो आहे तोच तिकडे आम्ही बघत होतो कसा आहे ते. ती झाडं वगैरे पण इतकी सुंदर पद्धतीने अशी कट करून लावलेली आहेत सगळे, म्हणजे इतकं मेंटेन केलेलं आहे ते गार्डन. खूप छान होतं म्हणजे बघायला. आणि फाउंटन्स पण आहेत तिकडे असे वेगवेगळे असे, म्हणजे रात्रीच्या वेळी मे बी ज्यावेळेला ते लेझर शो वगैरे असतील तर ह्याच फाउंटनवरती वगैरे होत असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जवळून अगदी बघण्याची इच्छा होती, पण आतमध्ये तिकडे जायलाच म्हणजे एंट्री बंद होती, त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच बघितला. आणि मग संध्याकाळी रात्री आता शॉपिंग करायची होती, ती म्हणजे आम्हाला घ्यायची होती कराची बिस्किट.
तर ते आम्ही जरा शोधलं आणि मी अशीच बोलली की आता आपण रिक्षाने जाऊया, कारण की ऑटो इतका छान होता त्या येल्लो कलरच्या बाजूने, त्याला असे दरवाजे वगैरे होते. तर मी बोलले आपण बरं ऑटोमधून आता जाऊया बरं, आता कार नको. तर म्हणून आम्ही ऑटोमधून गेलो तिकडे कराची बिस्किटला आणि ते बघितलं, म्हणजे खूप जुनी बेकरी आहे ती. तर आम्ही तिकडूनच प्रॉपर ते बिस्किट्स वगैरे घेतली. पण ते घेत असताना सुद्धा काही गोष्टींचं लिमिटेशन होतंच की आम्हाला तेवढं वेट म्हणजे प्लेननी यायचं होतं रिटर्न, तर त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मॅनेज करायचे होते की तेवढंच वजन व्हायला पाहिजे, जास्त नको हे नको. त्याच्यामुळे मी अगदी कमीत कमी असं शॉपिंग केलं ते, म्हणजे अजून मला बरंच काय काय घ्यायचं होतं पण तेवढं नाही जमलं घ्यायला, कारण की आमच्या बाकीच्या पण वस्तू होत्या, आमचं लगेच दुसरं पण होतं. पण इकडची बिस्किट इतकी फ्रेश असतात आणि अगदी समोरासमोर आपल्याला अशी बघायला मिळतात वेगवेगळ्या पद्धतीचे. नुसते बिस्किट नाही, तिकडचे केकसुद्धा इतके सुंदर होते. म्हणजे मी स्वतः केक बनवते, पण खरंच म्हणजे ते केक बघून मी सुद्धा त्या केकच्या प्रेमात पडली. म्हणजे इतके सुंदर केक्स होते तिकडे, खूपच छान होते. इकडचे आम्ही बिस्किट्स वगैरे घेतली. तर तुम्ही सुद्धा असे कधी गेलात आणि तुम्हाला सुद्धा असं तर काही घ्यायचं असेल बिस्किट्स किंवा काय, तर तिकडचे ते लोकल जे ऑटो ड्रायव्हर किंवा ऑटोवाले जे असतात त्यांना विचारलं ना तुम्ही, तरी ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित त्याच ठिकाणी घेऊन जातात. म्हणजे तिकडची लोकं तर बघितले ना तर खरंच म्हणजे अशी चांगली असते. म्हणजे एखादी गोष्ट तर आपण त्यांना विचारली ना, हॉनेस्टली ते आपल्याला सांगतात की नाही तुम्ही इकडूनच घ्या किंवा इकडे जा, म्हणजे हे चांगलं आहे असं. म्हणजे उगाचच काहीतरी कुठेतरी न्यायचं अशी कामं किंवा फसवेगिरी हा प्रकार मला तिकडे आम्हाला दोघांनाही असा एक्सपिरियन्स आलाच नाही का, म्हणजे एखादा कोणतरी आपल्याला फिरवतोय आणि एवढे पैसे सांगतो असं पण नाही. जे आहेत ते खूप हॉनेस्ट पीपल आहेत. मस्त, म्हणजे बेकरी पण खूप छान होती अशी आणि वेगवेगळ्या पद्धतीचे बिस्किट्स होते तिकडे. वड़ा पाव फेमस है ना, ठीक है। तो ये हैदराबाद का मैंने निज़ाम के टाइम से लेके, जैसे नवाबों का शहर बोला जाता है ना, तब से लेके हाँ ये मतलब टी बिस्किट आप कहीं भी अच्छी जगह में चाय भी मिलेगा, थोड़ी इधर मीडियम का अभी मतलब निज़ाम है हाँ, जहाँ बिस्किट अवेलेबल है और आपको बोलिए बिस्किट हो तो आपको उतना नहीं देगा। हे बिस्किट आहे. नहीं इसकी बात कर रहे हैं, बिस्किट सॉल्टी। हां हां, हे थोडंसं स्वीट अँड हाँ ये फ्रूट बिस्किट है। तर आमची इकडे त्या बिस्किटची शॉपिंग जी तिकडे झालेली आणि आता आम्ही तिकडे ज्या हॉटेलमध्ये थांबलेलं त्या हॉटेलच्या बाहेरचं व्ह्यू आहे आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला तिकडे मेट्रोचं स्टेशन सुद्धा होतं. म्हणजे अगदी सकाळी विंडोज ओपन केली तर समोरच मेट्रो दिसायची. छान वाटलं, म्हणजे मस्त होतं हॉटेल, सुद्धा छान होतं. तर हॉटेलच्या बाहेरून व्ह्यू रात्रीचा घेतलेला की कसं येतं आणि अगदी समोरच इकडे जी मला आहे ती मेट्रोवरून जाते. आणि आता रात्रीची भूक लागलेली म्हणून पुन्हा आता इकडे मी हैदराबादी स्पेशल अंडा पकोडा इकडे ट्राय केला. अतिशय सुंदर, म्हणजे वरतून इतकं क्रिस्पी आणि क्रंची असं खबर होत होती आणि खूप वेगळंच, म्हणजे असं बेसन असं नव्हतं, असं वेगळंच ते असं हे होतं, छान लागलं. आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे हैदराबादी स्पेशल कबाबसुद्धा इकडे आम्ही ट्राय केले, ते सुद्धा अतिशय सुंदर असे होते. तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या इकडे डिनरसुद्धा जे तिकडे कम्प्लीट केलं आणि एवढं खाल्ल्यानंतर म्हणजे सकाळी बिर्याणी खाल्लेली, त्याच्यामुळे नंतर जे आहे ते आम्ही असंच खाल्लं कबाब आणि पकोडा वगैरे. खूप छान आणि मस्त असं, आणि तिकडचं जेवण सुद्धा खूप छान असतं.
अगदी असं जडपणा किंवा असं हेवीनेस अजिबात असं वाटत नाही. तर आय होप सो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर अजूनही जर